राज्यघटनेतील कलम 164 राज्याच्या मंत्रिमंडळ स्थापना आणि त्यातील राज्यपालांच्या अधिकारांशी संबंधित आहे। प्रत्येक निवडणुकीनंतर राज्यपाल विधानसभेतील पक्षांच्या आमदारांची संख्या तपासतात। बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण आणि त्यानंतर शपथविधी होत असतो। एखादा मंत्री सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याला 6 महिन्यांच्या आत त्या सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं आवश्यक आहे। 6 महिन्यांच्या आत सदस्यत्व मिळालं नाही तर तो मंत्री किंवा मुख्यमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाही। मुख्यमंत्री राजीनामा देत नसतील तर राज्यपाल मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात। मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळू नका असं राज्यपाल सांगू शकतात। घटनात्मक पेच निर्माण झाल्यास राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात। राष्ट्रपती राजवटीत राज्याचा कारभार राज्यपालांच्या, जे केंद्र सरकारचे प्रतिनिधी असतात, त्यांच्या ताब्यात जातो। राज्यपाल ममता बॅनर्जींना कोणते पर्याय देऊ शकतात तेही पाहूया। पहिला पर्याय, ममता बॅनर्जींनी राजीनामा देणं आणि दुसरा पर्याय, विधानसभेत ममता बॅनर्जींनी बहुमत सिद्ध करणं, जे की त्यांच्याकडे नाहीये।